गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरू सांगतात की आजच्या या पिढीतील तरुण व्यसनाधीनता जास्त करू लागला आहे आणि या व्यसनाधीनतेमुळं आपल्या संसाराची राख रांगोळी केली आहे। म्हणजे बघा, सद्गुरू वेळोवेळी या मानवाला जिवंत करण्याचा, एक समाधीस्थ असलेल्या या मानवाला परावृत्त वृत्ती अतिशय सुसज्ज करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हा मानव मात्र त्याच्या उलट वागत आहे। बघा, आत्ताची नवीन पिढी या व्यसनाधीनतेमुळे बघा, अंमली पदार्थांचे सेवन, तंबाखू, दारू, सिगारेट या अतिशय वाईट गोष्टी आहेत, तरीसुद्धा आजचा तरुण या गोष्टींचं सेवन करू लागला आहे। म्हणजेच काय, ही वृत्ती आली तरी कुठून? या वृत्तीला नक्की करायचं तरी काय? बघा, आपली वडीलधारी माणसं, थोर मंडळी सर्व या मानवाला सुधारू पाहत आहेत, पण ते ऐकत कोणाचंही नाही। बघा, सद्गुरू सांगतात की ही व्यसनाधीनता जर सोडायची असेल ना, तर त्याला सद्गुरू चरण धरावे लागतील, सद्गुरूंच्या श्रवणाला बसावं लागेल, तरच ही व्यसनाधीनता मुक्त होशील। मानवा, तुला तुझी इच्छाशक्ती आहे, पण तरीही तुला तुझी दारू सोडता येत नाही, तंबाखू सोडता येत नाही। ही व्यसनाधीनता तर तुला सोडायची असेल ना, तर एकदा तू येऊन बघ रे मानवा, तुझं पूर्ण आयुष्याचं कल्याण या 2.5 तासामध्ये होईल। बघ मानवा, एकदा तरी विचार कर, तुझी अगोदरची परिस्थिती काय होती आणि आत्ताची परिस्थिती काय आहे। बघा, इथे सद्गुरू सांगतात की माझ्या या भक्तीमध्ये असे भरपूर राक्षस होते अगोदर, की जे दारू पिऊन पडायचे, दारू पिली, तंबाखूचे सेवन, अंमली पदार्थाचे सेवन, पूर्ण त्यांचा संसार मोडकळीस आला होता, पण आता ते त्यांच्या पायावर व्यवस्थितपणे उभे आहेत। पण आता त्यांची पूर्ण या संसारामध्ये इज्जतसुद्धा वाढली आहे आणि धन संपत्ती सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि गुण्या गोविंदाने त्यांचा संसार चालू आहे। पण सद्गुरू सांगतात की हे मानवा, आत्ता ही वेळ गेलेली नाहीये, तू जसा आहेस ना तसाच मला हवा आहेस। तू अगोदरही चांगला होतास आणि आत्ताही चांगला आहे, पण तुझ्यामध्ये असलेले विकार जर कोणाला जर काढायचे असतील ना, तर फक्त सद्गुरू चरण काढतील, श्रीराम काढतील, समर्थ काढतील। बघा, या जगामध्ये जर या मनाने ठरवलं तर मन काही करू शकतो, पण तरीसुद्धा मनाचं कोणी ऐकतं का? तर नाही। पण जो मनाला चालवतो ना, त्याचं मात्र सगळ्याच जीवाला ऐकावं लागतं। म्हणून जो बसचा ड्रायव्हर आहे ना, त्याच्या हातात तुझं जीवन आहे। बस कुठे न्यायची आणि कोणत्या रस्त्याला बंद करायची हे त्याच्या हातामध्ये आहे, तर त्याच्याशी संगत कर, नाहीतर तुझं हे अनमोल जीवन वाया गेल्याशिवाय राहणार नाही। अजूनही वेळ गेलेली नाहीये। बघा, जेव्हा तुम्ही ही व्यसनाधीनता करता ना, हा मानव आजचा खूप जास्त व्यसनाधीन झाला आहे। जेव्हा तू ही व्यसनाधीनता करतो ना, तेव्हा तू जर तंबाखू खाल्ली ना, तर गो हत्येचं पाप लागतं। बघा, ज्या देवी देवतांची आपण भक्ती करतो, आपण श्रद्धास्थान मानतो, पण एका तंबाखूमुळं जेव्हा तू खातो ना, तेव्हा तुला गो हत्येचं पाप लागतं। हे खरं पाप कसं लागतं
ते आता आपण पाहणार आहोत. बघा, याचं सविस्तरपणे आपण हे पाहणार आहोत. नक्की तंबाखूचं झाड कसं निर्माण झालं आणि या तंबाखूची कथा काय आहे, ही पौराणिक कथा नक्की आहे तरी काय, ते आपण सविस्तर पाहणार आहोत. बघा, एक ऋषी आणि एक राजा दोघेजण साडू होते. एक दिवस राजाच्या राणीनं आपली बहीण म्हणजे ऋषीच्या पत्नीला असा निरोप पाठवला की पूर्ण कुटुंबाने आमच्याकडं भोजन करण्यास यावे. मी तुला भेटू इच्छिते आणि तुझी अतिशय आठवण येत आहे. आपल्या बहिणीचा हा निरोप ऋषीच्या पत्नीने आपल्या पतीला सांगितला. तेव्हा ऋषीजी म्हटले की साडूशी मैत्री चांगली नाही. तुझी बहीण वैभवशाळी आहे, आयुष्य जगत आहे. राजाला धन आणि राज्याच्या सत्तेचा अहंकार असतो. ते आपली बेआबरू करण्यासाठी आपल्याला बोलावत आहेत. कारण मग आपल्याला सुद्धा त्यांना आपल्या घरी भोजनासाठी येण्याचे आमंत्रण करावे लागेल. आपण त्यांच्यासारखी भोजन व्यवस्था जंगलात करू शकत नाहीत. हे सर्व साडूचे षडयंत्र आहे. आपल्यासमोर ते स्वतःला अतिशय महान व मला गरीब सिद्ध करू इच्छित आहेत. तेव्हा तुम्ही हा विचार सोडून द्यावा. न जाण्यातच आपलं हित आहे. परंतु ऋषीच्या पत्नीने ऐकलं नाही. ऋषी आणि पत्नी व त्यांचे कुटुंब राजाचे पाहुणे म्हणून गेले. राणीने बहुमूल्य दागिने घालून बसली होती. भरजरी वस्त्रे नेसली होती, तर ऋषीच्या पत्नीच्या गळ्यात राम नामाची जपमाळ व सामान्य वस्त्र नेसलेली पाहून दरबारातील कर्मचारी अधिकारी हसत होते की हा आहे राजाचा साडू. कुठे राजा भोज, कुठे गंगूतेली, ही चर्चा ऋषीचे कुटुंबीय ऐकत होते. भोजन झाल्यानंतर ऋषीच्या पत्नीने सुद्धा म्हटले की तुम्ही आमच्या इथे ह्या दिवशी भोजन करण्यास यावे. बघा, नीट लक्ष देऊन ऐका मायबाप श्रोत्यांनो. ठरलेल्या दिवशी राजा हजारो सैनिक घेऊन सहकुटुंब साडू ऋषीच्या कुटीमध्ये आला. ऋषीने स्वर्ग लोकाचा राजा इंद्राला विनंती करून एक कामधेनू, सर्व कामना यांनी इच्छापूर्ती करणारी गाय, जिच्या असण्यामुळं खाण्याच्या कोणत्याही पदार्थाची कामना केल्यास ती त्वरित प्राप्त होते, अशी पुराणात समजूत आहे. ती इंद्राकडून ती गाय मागितली. त्या बदल्यात ऋषीने आपल्या सर्व पुण्य कर्माचा संकल्प केला होता. इंद्रदेवाने एक कामधेनू आणि एक मोठा तंबू आणि काही सेवक पाठवले. तंबूत गायीला सोडून दिले. ऋषी कुटुंबीयांनी गोमातेची आरती केली, आपली मनोकामना सांगितली. त्याच वेळी 56 प्रकारची पक्वाने चांदीच्या पराती टोपल्या कढ्यांमधले स्वर्गातून आली आणि तंबूत ठेवायला लागले. लाडू, जिलेबी, कचोरी, सर्व काही तुम्हाला जेवढं माहीत आहे तेवढं सर्व पक्वाने एक तंबूमध्ये अर्धा एकर तंबू भरून गेला. ऋषीने राजाला म्हटले की भोजन सेवन करा. पण राजा खूप हुशार होता. कारण ऋषीने राजाला जेव्हा म्हटले की भोजन तुम्ही चालू करा, राजाने त्याची बेआबरू करण्यासाठी म्हटले की माझे सैन्य युद्धासोबत भोजन करेल. माझे सैन्य एवढे आहे की त्यांना सुद्धा भोजन करण्याची इच्छा झाली आहे. घोड्यांना सुद्धा चारा खायला घालायचा आहे. ऋषीनं म्हटलं की प्रभू कृपेने सर्व व्यवस्था होईल. आधी आपण आणि सैनिकांचे तर भोजन होऊन जाऊ द्या. राजा उठून भोजन करण्याच्या जागी बसला. तिथे सुद्धा सुंदर कपडे अंथरले होते. राजा हे सर्व बघून आश्चर्यचकित झाला. मग चांदीच्या ताटात वेगवेगळ्या प्रकारचे भोजन सेवक आणून ठेवायला लागले. अन्नदेवाची स्तुती करून ऋषीने भोजन सुरू करण्याची विनंती केली. राजाने विचार केला, याच्यापुढे माझा भोजन भंडारा तर काहीच नव्हता आणि मी तर फक्त ऋषी कुटुंबालाच भोजन करवले होते. ते सुद्धा 3-4 पदार्थच बनवले होते. राजाने लाजेने मान खाली घातली. जेवण करताना राजा अतिशय त्रासला होता.
ईर्ष्याची आग त्याच्या मनात पेटली होती. बेआब्रू होऊन त्याची मान खाली गेली. सर्व सैनिक जेवण करून अतिशय तृप्त झाले. राजाचे रक्त खवळून उठले. आपल्या तंबूत जाऊन त्याने ऋषींना बोलावलं आणि विचारलं, या जंगलात आपण हे भोजन बनवले तरी कसे? ना कुठे कढई सुरू आहे, ना कुठे चूळ पेटवली आहे. ऋषीने सांगितले की मी आपले पुण्य आणि भक्तीपणाला लावून स्वर्गातून एक गाय उसनी मागितली आहे. त्या गायीचे असे वैशिष्ट्य आहे की आम्हाला जितके भोजन पाहिजे तेवढे त्वरित उपलब्ध होते. राजाने म्हटले की माझ्यासमोर ते उपलब्ध करून दाखवा, तरच मला विश्वास होईल. ऋषी आणि राजा तंबूच्या द्वारावर उभे राहिले. आतमध्ये फक्त गाय उभी होती. दाराकडे तिचे तोंड होते. तंबू रिकामा होता, कारण सर्वांनी भोजन घेतले होते व उरलेले अन्न सेवक घेऊन गेले होते. गाय ऋषींच्या अनुमतीची वाट पाहत होती. राजाने म्हटले की ऋषीजी, ही गाय मला द्या. माझ्याकडे खूप मोठी सेना आहे. त्यांचे भोजन हिच्याकडूनच बनवून घेईल. तुम्हाला काय उपयोग आहे हिचा? ऋषीने सांगितले, राजन, मी ही गाय स्वर्गातून उसने आणली आहे आणि मी काही तिचा मालक नाही आहे. मी ती आपणास देऊ शकत नाही. राजाने लांब उभ्या असलेल्या सैनिकांना सांगितले की ह्या गायीला घेऊन चला. साडूची बदललेली नियत ऋषीच्या लक्षात आली. त्याच वेळी ऋषीने गोमातेला आपापल्या लोकात, म्हणजेच तिचा धणी स्वर्गराज इंद्र यांच्याकडे लवकरात परत जाण्यास सांगितले. त्याच वेळी कामधेनूने तंबू फाडून सरळ आकाशात झेप घेतली. राजाने गायीला खाली पाडण्यासाठी गायीच्या पायात बाण मारला. गायीच्या पायातून रक्त येऊन पृथ्वीवर वाहायला लागले. पण गाय जखमी अवस्थेत स्वर्गात गेली. जिथे तिथे गायीचे रक्त पडले तिथे तंबाखू उगवली. तंबाखूचं झाड उगवलं. मग त्यातून बीज उत्पन्न होऊन अनेक रोपे आली. म्हणजेच काय? याचा भावार्थ काय? भावार्थ म्हणजे की भावार्थ असा आहे की फारसी भाषेमध्ये तमा म्हणजे गाय, खू म्हणजे खून, रक्त म्हणजे ही तंबाखू गायीच्या रक्तापासून उपजली आहे. तिच्यावर गायीचे केस रोमासारखे असतात. अरे माणसा, या तंबाखूचे सेवन कोणत्याही स्वरूपात करू नकोस, अशी तुला शपथ आहे. तंबाखूचे सेवन केल्याने गायीचे रक्त प्यायल्यासारखे तू पाप करत आहेस. म्हणून तू हे पाप या हिंदू धर्मामध्ये हे पाप तू करत आहेस. ज्या देवाची भक्ती करायची 33 कोटी देव आपण या गायीमध्ये पाहायचे आणि तिलाच विभूषण करण्यासाठी हेच पाप तू करत आहेस. म्हणजे तू एक तंबाखू तुझ्या हव्यासापोटी खातोस, पण हे पाप किती मोठं आहे याचा तू विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणून हे मानवा, आता ही वेळ गेलेली नाहीये. आता तरी तू सुधार. हे व्यसनाधीनता सोडून दे. कारण या संसारामध्ये तुझ्याजवळ तुझी बायको आहे, तुझी मुलं आहेत, तुझी आई आहे, तुझा बाप आहे, सर्व कुटुंब तुझी किती केविळ आणि वाट पाहत आहेत. किती सुंदर तुझं कुटुंब आहे. पण या व्यसनाधीनतेमुळं तुझा संसाराचा पार वाटोळा झाला आहे. म्हणून सद्गुरू सांगतात, हे मानवा, अरे आता तरी तू सुधार. पण तू कधी सुधारशील? बघा, पूर्ण समाजाने तुला सांगितलं की तू दारू सोड, तंबाखू सोड, व्यसनाधीनता कमी कर, पण तू केली नाहीस. पण जेव्हा तू सद्गुरूंचे चरण धरशील ना, तेव्हा तुझ्यामध्ये अशी एक शक्ती निर्माण होईल की तू या व्यसनाधीनतेला विसरून जाशील. ही व्यसनाधीनता तुझी कशी नदीमध्ये वाहून जाईल तुला कळणार सुद्धा नाही. पण फक्त सद्गुरू चरण पकड. जेव्हा तू सद्गुरू चरण तुझ्या डोळ्यासमोर येतील ना, तेव्हा या जगामध्ये तुझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही आहे. अरे मानवा, ही धन संपत्ती आहे ना, तुझ्या या हातामधला खेळ आहे. ही धन संपत्ती तुझ्याकडे भरपूर राहणार आहे. पण या व्यसनाधीनतेमुळं
तुझा पूर्ण संसार वाट लावून टाकली आहेस रे मानवा, वाट लावून टाकली आहेस. सद्गुरू माऊली पुढे या मानवाला सांगतात की हे मानवा, बघ तुझी मुलं, जेव्हा तू दारू व्यसन करतोस, हे सर्व व्यसन करतोस, तुला त्यात आनंद वाटत असेल, पण तू तुझ्या कुटुंबाला एकट्याला सोडून जाणार आहेस रे. पण तुझी खूप त्यांना गरज आहे. म्हणून आता तरी तू सुधार, निदान तुझ्या मुळाबालांचा तरी तू विचार कर. अजूनही वेळ गेलेली नाहीये. ही वेळ तू लवकरात लवकर श्रवणाला बस. आणि जेव्हा तू श्रवणाला बसशील ना, तेव्हा तुझ्या आत्म्यामधला ही ऊर्जा असेल ना, ही ऊर्जा एवढी चमत्कारिक असेल की तू सर्व देहभान विसरून सद्गुरू चरणामध्ये लीन होशील. आणि एकच नाम तुझ्या हृदयामध्ये असेल, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीपाद श्री वल्लभाय नमः. बघा, हे नाम तुझ्या मुखामध्ये जेव्हा येईल ना, तेव्हा या जगामधला सर्वात श्रीमंत बाप तू असशील, श्रीमंत मुलगा तू असशील. बघ मानवा, आता सुद्धा वेळ गेलेली नाहीये. ही वेळ तुझी आहे. हा ब्रह्मांडाचं सुख तुझं आहे. हे सुख तू हिरावून बसला आहेस ना. एकदा विचार कर. जेव्हा तू विचार करशील ना, तेव्हा तुझ्या समोर आनंद आणि आनंद निर्माण होईल. आणि हा आनंद तुला पाहिजेत असेल ना, तर तू सद्गुरू चरण धर. हे सद्गुरू चरण तुझ्या कामी येणार आहे, आयुष्यभर तुझ्या कामी येणार आहे. एकदा तू चरणाला लीन झालास ना, तर बघ कसा चमत्कार होतोय आणि बघ तू कसा होतोस. सद्गुरू सांगतात की या जगामध्ये, या पूर्ण देशामध्ये, बघा या पूर्ण देशामध्ये असं म्हणतात की पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे. जिथे पाहाल तिथे शहरांमध्ये तर किती कचरा असतो, ओला कचरा, सुका कचरा. आणि हे काम सद्गुरू कृपेनं, बघा शासनाला पण हेवा वाटावा असं स्वच्छतेचं काम सद्गुरू कृपेनं आपण हाती घेतलं आहे. पूर्ण देश माझा स्वच्छ करायचा आहे. म्हणजेच काय, भक्ती हीच खरं स्वच्छता आहे. भक्ती म्हणजे तरी काय, बघा भक्ती म्हणजे आपला घराचा वातावरण, आपल्या घरातील आजूबाजूचं वातावरण आणि आपल्या मनाची शांतता, आपल्या अंतःकरणाची शांतता, सत्य वागणं, सत्य बोलणं, हे करणं म्हणजे भक्ती आहे. म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान वाचून भक्ती होते का, तर अजिबात नाही. बघा आपला भाऊ, आपली बहीण, आपला मित्र, बघा कुणी कुणाचं ऐकतंय का. पण एक समर्थ आहे की एका समर्थाचं पूर्ण जग ऐकतंय. आणि हे सामर्थ्य फक्त समर्थामध्ये आहे. आणि या समर्थाने तुझ्यावर जर कृपा केली तर तू कुठे पोचशील, तुला किती धनाचा लाभ होईल आणि किती सुखामध्ये राहशील, विचार कर मानवा. म्हणून ही व्यसनाधीनता तू सोडून दे. पण तू कधी सोडशील, तू सद्गुरू चरणामध्ये जेव्हा लीन होशील, तेव्हा ही पूर्ण व्यसनाधीनता तू विसरून जाशील. या जगाचा पूर्ण करता धरता माझे स्वामी आहेत, माझे स्वारी आहेत. आणि हे स्वारींची जेव्हा आपल्यावर कृपा होईल ना, तेव्हा खरा या जीवनाचा आनंद आपण उपभोगणार आहोत. आणि हा आनंद जर आपल्याला उपभोगायचा असेल ना, तर आपला बाप, आपला मुलगा, आपला भाऊ या व्यसनाधीनतापासून दूर झाला पाहिजे. कारण ही व्यसनाधीनता मानवाच्या पूर्ण अंगाला नासून टाकते, पूर्ण संसाराचा वाटोळा करून टाकते. आणि जर आजचा तरुण जर या सद्गुरू चरणाशी लीन झाला, तर नक्कीच ही व्यसनाधीनता बंद होईल. कारण या जगामध्ये व्यसनाधीनता बंद करण्याचं औषध नाही, कुणी कुणाचं ऐकत नाही, तर व्यसनाधीनता बंद होईल कशी. फक्त सद्गुरू चरण आहेत की ते व्यसनाधीनता तर काय,
त्यांचे एकदा चरणाला स्पर्श केला ना, तर हे मानवा, तुझे काळाचे भय जे तुझ्यावर पूर्ण अदृश्य पद्धतीने जे अंधकार झालेला आहे, तो राक्षसरूपी अंधकार नष्ट होईल आणि तुला खरं तर स्वर्गाची प्राप्ती होईल. आणि ही प्राप्ती लवकरच होईल. पण अगोदर तू श्रवणाला बस, आणि श्रवणाला बसशील ना, तेव्हा तुला खरी जादू समजणार आहे की या सद्गुरू समर्थांची जादू काय आहे. आणि ही जादू तर नाहीच, ही प्रात्यक्षिक आहे. पण जेव्हा तू श्रवणाला बसशील ना, तेव्हा तुला त्याची किंमत कळेल की नक्की सद्गुरू काय आहेत, समर्थांची कृपा काय आहे. समर्थांची कृपा तुझ्यावर नक्की होणार आहे. आज तू हे निरूपण ऐकत आहेस, विचार कर, विचार मनामध्ये आण आणि श्रवणाला एकदा तरी बस. एकदा बसलास ना, तुला गोडी निर्माण होईल. आणि ही गोडी तुझी दारू, सिगारेट, तंबाखू या सर्व गोष्टींचा नायनाट करून टाकेल. अजून दिवस गेलेले नाहीयेत. आजचा दिवस तुझा आहे, हा क्षण तुझा आहे. माझा परमेश्वर तुझ्यात आहे, या जगात आहे, या आकाशात आहे, पाताळात आहे. कुठे बघशील तिथे सद्गुरू चरण दिसशील. फक्त तू श्रवणाला बस. जय जय रघुवीर समर्थ.